पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल? आपल्याला परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्या जर आपण उतरत्या क्रमाने लिहिल्या तर मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. करेक्ट ऑप्शन कोणता आहे आपल्याला शोधायचं आहे. प्रथम काय करू आपण, या संख्या लिहून घेतल्या. आता या संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर पहा, प्रत्येक संख्येमध्ये छेद हा काय अंशापेक्षा 1ने मोठा आहे. आता इथे 13/14 म्हणजेच छेद हा काय अंशापेक्षा 1ने मोठा आहे. 9/10 अंश किती आहे 9 आणि छेद किती आहे 10 म्हणजेच छेद हा अंशापेक्षा 1ने मोठा आहे. आता या संख्येमध्ये पहा, अंश किती आहे 12, छेद किती आहे 13 म्हणजे छेद हा अंशापेक्षा 1ने मोठा आहे. या दोन्ही संख्यामध्ये पण तसंच आहे. अंश किती आहे 15 आणि छेद किती आहे 16 म्हणजे छेद हा अंशापेक्षा 1ने मोठा आहे. आणि या संख्येमध्ये सुद्धा पहा, अंश किती आहे 20 आणि छेद किती आहे 21 म्हणजे छेद हा अंशापेक्षा 1ने मोठा आहे. ज्यावेळेस अशा संख्या असतील की ज्यामध्ये काय छेद हा अंशापेक्षा 1ने मोठा असेल त्यावेळेस ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. पहा इथे लिहिलेलं आहे, जर दिलेल्या संख्येमध्ये छेद हा अंशापेक्षा 1ने मोठा असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. मग 20/21 यामध्ये अंश आणि छेद सगळ्यात मोठा आहे या संख्येमध्ये, म्हणून ही संख्या काय येईल सगळ्यात मोठी येईल. त्याच्यानंतर याच्यापेक्षा लहान संख्या कोणती येईल 15/16. याच्यापेक्षा लहान संख्या कोणती येईल 13/14. याच्यापेक्षा लहान संख्या कोणती येईल 12/13 आणि सगळ्यात लहान संख्या कोणती येईल 9/10. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यानंतर मध्यभागी कोणती संख्या येईल. मग मध्यभागी कोणती संख्या येते पहा, आपण या बाजूला 2 संख्या सोडल्या, या बाजूला 2 संख्या सोडल्या म्हणजेच मध्यभागी कोणती येईल 13/14 म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता येईल पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असेल उत्तर असेल.